अमरावती स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाचा उत्साह शायरी आणि कवितेच्या माध्यमातून पाहायला मिळाला। बलगाव रोडवरील अल फजर फंक्शन हॉलमध्ये भव्य ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले। देशभरातून आलेल्या नामवंत शायर आणि कवींनी आपल्या रचनांमधनं एकता, अखंडता, बंधुभाव आणि गंगा जमुनी तहजीबचा संदेश दिला आहे। योमे आझादीच्या निमित्ताने आयोजित या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रसिद्ध नाझीम हारून उस्मानी यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केलेत। डॉक्टर नदीम शाद, असरार चंदेरवी, नासिर फराज, डॉक्टर जलीलुर्रहमान, डॉक्टर खालिद नय्यर, अरुणा चौहान, साना महमूदाबादी, आबिद कजलबाश, वसीम झिंजानवी, रहबर नागपुरी, कमरराज, शारिद अहमद शारिक आणि इब्राहिम फलक यांच्यासह देशभरातील अनेक नामवंत शायरांनी सहभाग घेतला। गझल, नज्म आणि शायरीच्या माध्यमातून प्रेम, माणुसकी, देशभक्ती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला। भारताची विविधता हीच आपली ताकद असून आपसी बंधुभाव आणि एकतेतून देश अधिक मजबूत होतो, असा संदेश या साहित्यातून मैफिलीतून देण्यात आलाय। अमरावतीतील ही साहित्यिक मैफिल केवळ शायरी आणि कवितेपुरती मर्यादित राहिली नाही, तर देशाची एकता, अखंडता आणि गंगा जमुनी तहजीब जपण्याचा सुंदर संदेश देणारी अविस्मरणीय संध्याकाळ ठरली।